नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात 10 धडाकेबाज निर्णय. सर्वांसाठी आनंदाची बातमी. 16 जुलै गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया. तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी आज आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आजपासून बँकेत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येकी 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. खरं तर जुलै महिना सुरू होऊन 15 दिवस झाले, तरीही लाडक्या बहिणींचे 1500 रुपये न मिळाल्याने अनेक महिला चिंतेत होत्या. हे पैसे आपल्याला कधी भेटणार याकडे महिला वर्ग आतुरतेने वाट पाहत होता. मात्र आता महिलांची प्रतीक्षा संपली असून आजपासून पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान सरकारने राबवलेल्या विशेष छाननी मोहिमेनंतर तब्बल 92 लाख महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत कृषी पंपांचे वीज बिल माफ केले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या नावावर पूर्वीची थकबाकी कायम असल्याने त्यांना नवीन वीज जोडणी घेण्यास अडचणी येत आहेत. यासाठी 48,000 कोटी रुपयांचे पूर्वीचे थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तुळशीहार, विठ्ठल मूर्ती आणि बैलगाडीची प्रतिकृती भेट देऊन यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सन्मान करण्यात आला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी बघा. बहुचर्चित माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नेहमीच काही ना काही अपडेट येत असतात. या योजनेचा लाभ गरजू महिलांना विनाअडथळा घेता यावा म्हणून सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या हजारो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. KYC पूर्ण करूनही बऱ्याच महिलांचा महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता बंद झाला होता. आता अशा सर्व पात्र महिलांच्या अर्जांचे पुन्हा एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांच्या खिशाला झळ लावणारी बातमी. वाढत्या इंधनाच्या दराचा थेट फटका आता सर्वसामान्य ST प्रवाशांना बसणार आहे. डिझेलच्या दरामध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ST महामंडळाने लागू केलेली 10% हंगामी भाडेवाढ आता 31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी काही दिवस जास्तीचे पैसे मोजून प्रवास करावा लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. महामंडळाच्या रोजच्या खर्चात डिझेलवरील खर्चाचा वाटा मोठा असतो. त्या वाढत्या खर्चामुळे STचा तोटा आणखी वाढत चालला आहे. या आर्थिक आव्हानानंतर मात करण्यासाठी आणि वाढता खर्च भरून काढण्यासाठी महामंडळाने यापूर्वी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आता जुलै अखेरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश सन 2026 मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. या संदर्भातील अधिकृत परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाकडून
जारी करण्यात आले असून मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये 22 जुलै रोजी शासकीय स्तरावर हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. शेतामध्ये इंटरनेट नेटवर्कची समस्या आणि तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांना स्वतः ई पाहणी ॲपद्वारे शेतातील पिकांची नोंद करताना अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे या प्रणालीच्या अनुषंगाने पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता हंगामाच्या पहिल्या दिवसापासूनच पीक पाहणी सहाय्यकांमार्फत करण्यात येईल. त्यासाठी कोतवाल ग्राम रोजगार सेवक, अशा सेविका, कॉमन सर्व्हिस सेंटर चालक यांची सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल विभागाकडून जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारने डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन अंतर्गत ॲग्रिस्टॅकचा भाग म्हणून डिजिटल क्रॉप सर्व्हे ही देशव्यापी एकसमान पीक पाहणी प्रणाली विकसित केली आहे. तसेच सर्व राज्यांमध्ये एकसमान तांत्रिक मानके व कार्यपद्धतीनुसार पीक पाहणी राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील ई पीक पाहणी प्रणाली अधिक पारदर्शक व केंद्राच्या प्रणालीशी सुसंगत करण्यासाठी राज्यस्तरीय पीक पाहणी समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाच्या DCSMH मोबाईल ॲपची राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्यातील 10 गावांची अशा एकूण 340 गावांची निवड करून प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा त्यांचे कार्यालय पेटवून देऊ, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. अमरावती येथे बोलताना बच्चू कडू म्हणाले की एकीकडे शेतकरी नैसर्गिक संकटांचा सामना करीत आहे, तर त्यावेळी निकृष्ट दर्जाचे बियाणे विकणाऱ्या कंपन्या त्यांच्या आयुष्याशी खेळत आहेत. अशा कंपन्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी. निकृष्ट बियाणांमुळे शेतकऱ्यांचे पीक, वर्षभराचा उदरनिर्वाह आणि आर्थिक डोलारा उद्ध्वस्त होत असल्याने संबंधित दोषींना कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा करावी, अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली आहे. अमरावतीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या अहवालात बूस्टर कंपनीच्या सोयाबीन बियाणांमध्ये गंभीर अनियमितता उघड झाल्या आहेत. त्यानंतर कृषी विभागाने निकृष्ट बियाणे पुरवणाऱ्या कंपनींविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. मात्र केवळ त्यावर न थांबता दोषी कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करून कठोर कारवाई करावी, असे परखड मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना योग्य वेळी देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, यासाठी आपण पांडुरंगाला साकडे घालू, असे विधान राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता त्यांच्या या विधानांची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. राज्यातील महायुती सरकारने नुकतीच शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. या निर्णयाबद्दल भाजपा किसान मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. मुंबईमध्ये झालेल्या या कार्यक्रमात बोलताना कृषी मंत्री भरणे म्हणाले की चांगली माणसे महाराष्ट्रातच राहिली पाहिजे. आपल्या भविष्यासाठी ते महाराष्ट्रात राहिले पाहिजेत, पण फक्त आपलाच विचार करून चालत नाही. आज महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून लांब आहे. येत्या 25 तारखेला आषाढी एकादशी आहे. देवाभाऊंना योग्य वेळी देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, यासाठी आपण विठ्ठलाला साकडे घालू. सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे, यासाठी हा सत्कार आपण घेतला आहे, असेही भरणे म्हणाले.